नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय सेवा या प्रकरणाची माहिती अभ्यासत आहोत। व्यवसाय सेवेमध्ये किंवा व्यवसाय सेवांचे प्रकार अभ्यासत असताना आपण बघितलेला आहे, पहिला प्रकार आहे बँकिंग। मग बँक म्हणजे काय, बँकेच्या व्याख्या आपण बघितलेल्या आहे आणि बँकेचे प्रकार आपण अभ्यासत आहोत। मग बँकेच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आपण अभ्यासलेला होता, त्याचं नाव आहे मध्यवर्ती बँक। दुसरा प्रकार आपण बघितला व्यावसायिक बँका। तिसरा प्रकार आपण बघितला सहकारी बँका। व्यावसायिक बँकानंतर सहकारी बँका। हे तीन प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत। मध्यवर्ती बँकांमध्ये बघितलं, प्रत्येक देशाला एक मध्यवर्ती बँक असते, ती आपण बघितली आरबीआय भारतीय रिझर्व्ह बँक। ही आपली काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही आपली काय आहे भारताची मध्यवर्ती बँक आहे। त्यानंतर व्यावसायिक किंवा व्यापारी बँका आपण बघितल्या, तीन क्षेत्रातल्या आहे। नंबर 1 सार्वजनिक क्षेत्र, त्यानंतर खाजगी क्षेत्र आणि नंबर 3 त्या ठिकाणी विदेशी बँका किंवा परदेशी बँका। अशा तीन प्रकारच्या व्यावसायिक बँका आपण अभ्यासल्या। त्यानंतर सहकारी बँकांची माहिती आपण बघितली, त्यामध्ये प्राथमिक पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सहकारी बँका, या सहकारी बँकांमध्ये आपण त्याची माहिती अभ्यासली। आता पुढचा प्रकार जो आहे तो म्हणजे औद्योगिक विकास बँका। चौथा प्रकार काय आहे, औद्योगिक विकास बँका। औद्योगिक विकास बँका। मग औद्योगिक विकास बँका यांचं नावच काय आहे, औद्योगिक विकास बँका। म्हणजे उद्योगधंद्यांसाठी ज्या भांडवलाची गरज पडते किंवा औद्योगिक क्षेत्राचा विकास होण्यासाठी कर्ज पुरवठा करण्याचं कार्य औद्योगिक विकास बँका या ठिकाणी करत असतात। मग या उद्योगधंद्यांना किंवा व्यवसाय संस्थांना मध्य किंवा दीर्घ मुदतीची कर्ज या ठिकाणी देत असतात। मग याची उदाहरणं जर आपण बघितली औद्योगिक विकास बँकांची, एक महाराष्ट्र राज्य वित्तीय मंडळ, उदाहरण महाराष्ट्र, आता आपल्या राज्यात आहे म्हणून आपलं महाराष्ट्र राज्य नाही तर राज्य वित्तीय महामंडळ, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, ही काय आहे औद्योगिक विकास बँक त्या ठिकाणी आहे। आणि दुसरं उदाहरण भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळ, भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळ। म्हणजे अशा पद्धतीने औद्योगिक विकास बँका काय आहे, विकास करण्याच्या दृष्टिकोनातून या बँकांची स्थापना झालेली आहे। पण कोणाचा, उद्योगधंद्यांचा। मग आपल्या ढोबळ मानाने काय म्हणायचं, उद्योगधंद्यांच्या विकासासाठी स्थापित झालेली बँक तिला औद्योगिक विकास बँक आपण असं म्हणू शकतो। मग ह्या बँका काय काम करतात की देशामध्ये किंवा राज्यामध्ये जे औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगतीच्या मार्गावर जे व्यवसाय आहे, जे उद्योग आहे, त्यांना त्या ठिकाणी काय करत असतात, ते भाग भांडवल पुरविण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात। म्हणजे ज्यांचं आणखीन काही कामं जर आपण बघितले तर विस्तार आणि आधुनिकीकरणाच्या उद्देशाने व्यवसाय संस्थांना, म्हणजे एखादी लघु संस्था आहे, लहान व्यवसाय संस्था आहे, तिचा विकास करायचा असेल, तिचा विकास व्हावा या उद्देशानं ती काय करत असते, त्या व्यावसायिकांना दीर्घ किंवा मध्यम मुदतीची कर्ज त्या ठिकाणी देत असतात। त्यानंतर सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी जारी केलेल्या समभागांची ते काय करत असतात, खरेदी करत असतात। म्हणजे जर एखादी कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर असेल
तिनं जर भाग भांडवल विक्रीस काढलेलं असेल तर ते खरेदी करण्याचं काम सुद्धा ह्या बँका करतात आणि त्याच्या माध्यमातून दुसऱ्या व्यावसायिकांना कर्ज पुरवठा असेल किंवा इतर अर्थसहाय्य त्या ठिकाणी करण्याचं काम औद्योगिक विकास बँका करतात. त्यानंतर पुढची बँक आहे विनिमय बँका. पुढचा प्रकार काय आहे? नंबर 5 विनिमय बँका किंवा विनिमय बँक. आता विनिमय बँक म्हणजे काय की ही जी बँक आहे ही निर्यात व्यापार, आयात किंवा निर्यात व्यापार करण्यासाठी त्या ठिकाणी काय करते? सहाय्यभूत किंवा वित्त पुरवठा करते. म्हणजे परकीय जो व्यापार आहे परदेशासंग किंवा आपल्या देशाचा दुसऱ्या देशामध्ये देशाशी काय चालतो? काही व्यापार चालतो. मग जो परकीय व्यापार आहे हा परकीय व्यापार डेव्हलप करण्यासाठी काही व्यवसाय संस्थांना कर्ज पुरवठ्याचं काम या ठिकाणी विनिमय बँक करत असते. मग ही विनिमय बँक काय करत असते तर त्या ठिकाणी ती काही परदेशी व्यापार व्यवहारांना वित्त पुरवठा तर करतेच, तसंच ती पतपत्रे सुद्धा देते. पतपत्रे देणे. पतपत्र म्हणजे काय आहे की एखाद्या व्यवसाय संस्थेचं त्या ठिकाणी पत कशी आहे, व्यवहार कसे आहे, जर त्याचे व्यवहार रेग्युलर असतील, व्यवहार चांगले असतील, कर्ज फेडण्याच्या लायक असतील किंवा वेळेवर कर्ज फेडत असतील, हप्ते वेळेवर भरत असतील तर अशांना पतपत्र त्या ठिकाणी देण्याचं कार्य विनिमय बँक त्या ठिकाणी करत असते. त्यानंतर आणखी काही कार्य ती करते की विनिमय बिलाची सूट. विनिमय बिल जे आहे त्यामध्ये काही सूट त्या ठिकाणी बँक देत असते. आणखीन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की लाभांश, व्याज आणि नफा इत्यादी खात्यांवर पाठवण्याचं कार्य सुद्धा ही विनिमय बँक करते. परदेशी व्यापारातून जे तुम्हाला लाभांश मिळत असेल, काही नफा मिळत असेल किंवा व्याज असेल तो ज्याच्या त्याच्यावर खात्यावर त्याच्या खात्यावर ट्रान्सफर करण्याचं काम सुद्धा ही विनिमय बँक या ठिकाणी करत असते. मग थोडक्यात काय म्हणायचं? विदेशी व्यापारासाठी वित्त पुरवठ्याचं काम करणारी बँक म्हणजे विनिमय बँक. विदेशी व्यापारासाठी अर्थसहाय्य करणारी बँक म्हणजे विनिमय बँक. त्यानंतर पुढचा प्रकार आहे बँकेचा पुढचा प्रकार आहे प्रादेशिक ग्रामीण बँका. नंबर 6 प्रादेशिक ग्रामीण बँका. हिलाच क्षेत्रीय ग्रामीण बँका असे म्हणतात. क्षेत्रीय म्हणजे विशिष्ट प्रदेशामध्ये, यांच्या मर्यादित प्रदेशामध्ये या बँका काय करत असतात? लोकांना कर्ज पुरवठा त्या ठिकाणी करत असतात. प्रामुख्याने ह्या ज्या बँका आहे, क्षेत्रीय बँका आहे किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आहे या ग्रामीण भागामध्ये किंवा निमशहरी भागांमध्ये, थोड्याशा मोठ्या खेड्यांमध्ये या बँकांची स्थापना झालेली असते. आता या बँकांची स्थापना होत असताना यामध्ये केंद्र सरकारचं भागभांडवल 50% असतं. त्यानंतर राज्य सरकारचं 15% आणि व्यावसायिक बँका किंवा व्यापारी बँका यांचं उर्वरित 35% असं एकूण 100% भागभांडवलावर ह्या बँका स्थापन झालेल्या असतात. म्हणजे प्रादेशिक किंवा ज्या क्षेत्रीय ग्रामीण बँका आहे या ग्रामीण भागातील उद्योगधंद्यांना किंवा शेती क्षेत्राला काय करत असतात? कर्ज पुरवठा करत असतात. विशिष्ट भूप्रदेशातील किंवा विशिष्ट प्रदेशातील व्यावसायिकांना काय करत असतात? कर्ज पुरवठा करत असतात. यांची स्थापना ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागात झालेली असते. त्यांचं भागभांडवल केंद्र सरकार 50% असतं, राज्य सरकार 15% असतं आणि व्यावसायिक किंवा व्यापारी बँकांचं 35% मिळून या बँकांची स्थापना झालेली असते. अशा पद्धतीनं शेतमजूर असतील, अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा ग्रामीण कारागीर असेल अशा लोकांना त्या ठिकाणी ते काय करत असतात? लहान मोठ्या स्वरूपात कर्ज पुरवठा करत असतात.
पुढचा प्रकार आहे बचत बँका. पुढचा प्रकार जो आहे त्याचं नाव आहे बचत बँका. बँकांचा पुढचा प्रकार बचत बँक. आता बचत बँकेचं नावच काय, बचत बँक. बचत करण्याची सवय लावणे, बचतीच्या उद्देशानं स्थापित झालेली बँक म्हणजे बचत बँक. लोकांना बचतीची सवय लागावी आणि बचत करण्याच्या उद्देशानंच मोठे व्यावसायिक असतील किंवा इतर छोटे व्यावसायिक असतील किंवा पर्सनल व्यक्ती असतील, त्यांना बचतीची सवय लागावी म्हणून या बँका स्थापित झालेल्या असतात. मग आपलं पोस्ट खातं असेल आहे का नाही, किंवा बचत बँका, ह्याच्या बचत बँकेचं हे काय आहे उदाहरण त्या ठिकाणी आहे. टपाल बँक आपण तिला म्हणतो, किंवा काही व्यावसायिक बँका आहे, किंवा काही सहकारी बँका आहे, त्यामध्ये पतसंस्था आहे, या काय आहे बचत बँकांची उदाहरणं आहे. ज्या बँका लोकांकडून बचतीच्या माध्यमानं ठेवी स्वीकारतात, बचत करण्याची लोकांना सवय लावतात, त्यांना बचत बँका असे म्हणतात. ग्रामीण भागामध्ये सुद्धा बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी या बँका चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. त्यानंतर पुढे आहे गुंतवणूक बँक. पुढचा प्रकार आहे नंबर 8 गुंतवणूक बँक. गुंतवणूक बँकेचं सुद्धा नाव काय, लोकांना गुंतवणूक करण्याची सवय लावा किंवा गुंतवणुकीच्या उद्देशानं, सामान्य गुंतवणुकीच्या उद्देशानं स्थापित झालेली बँक म्हणजे गुंतवणूक बँक आहे. आता या बँकेचे एक वैशिष्ट्य असं आहे, ही सर्वसाधारण लोकांशी व्यवहार करत नाही, सर्वसाधारण व्यक्तींशी व्यवहार करत नाही. मग ती काय काम करते, ज्या मोठ्या व्यवसाय संस्था आहे, व्यवसाय संस्था आहे, त्यानंतर व्यापारी बँका आहे, मोठ्या ज्या उद्योग संस्था आहे किंवा व्यापारी बँका आहे, यांना गुंतवणूक संदर्भामध्ये काय करत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि यांच्याकडून गुंतवणुकीसाठी यांना सल्ले देखील देत असतात. शेअर मार्केट वगैरे असेल, कुठे गुंतवणूक करावी किंवा गुंतवणुकीसाठी नवनवीन संशोधन करून व्यवसाय संस्थांना किंवा उद्योग संस्थांना गुंतवणुकी संदर्भात मार्गदर्शन करण्याचं काम या गुंतवणूक बँका करत असतात. म्हणून या शक्यतो सर्वसाधारण व्यक्तींशी व्यवहार करत नाही. या ज्या मोठ्या संस्था आहे, मोठे उद्योगधंदे आहे, मोठ्या कंपन्या आहे, या कंपन्यांशी या काय करत असतात, व्यवहार त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे प्रकार आहे हे आपण अभ्यासलेले आहेत. शेवटचा जो प्रकार बाकी आहे तो म्हणजे विशिष्ट बँका. 9वा प्रकार आहे, त्यालाच विशेष किंवा विशिष्ट, विशेष किंवा विशिष्ट बँका. आता विशेष बँकांचे सुद्धा 3 प्रकार आहे. विशेष म्हणजे विशेष क्षेत्रामध्ये ते काय करत असतात, कार्य करत असतात. विशिष्ट बँका शेवटचा प्रकार आहे. या काय करत असतात, विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करत असतात. मग त्याच्यामध्ये नंबर 1 प्रकार आहे एक्झिम बँक. एक्झिम बँक, त्यानंतर सिडबी, त्यानंतर नाबार्ड. या काय आहे, विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बँका आहे. आता एक्झिम बँक म्हणजे काय आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. एक्झिम म्हणजे काय आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. म्हणजेच भारतीय आयात निर्यात बँक. हिचं नाव काय मराठीत, आयात निर्यात बँक. म्हणजे परदेशी व्यवसायामध्ये किंवा आयात निर्यात व्यापारामध्ये ही बँक काय करत असते, अर्थपुरवठा करण्याचं कार्य त्या ठिकाणी करत असते. आता भारतीय आयात निर्यात बँकेची स्थापना या ठिकाणी केव्हा झालेली आहे, तर 1 जानेवारी 1982. 1 जानेवारी 1982 मध्ये भारतीय आयात निर्यात बँकेची स्थापना झालेली आहे.
त्या अगोदर 12 फेब्रुवारी 1934 मध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ वॉशिंग्टन, किती 12 फेब्रुवारी 1934 मध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट व वॉशिंग्टन या नावाने अमेरिकेच्या निर्यात व्यापारात चालना देण्यासाठी एक्सपोर्ट इम्पोर्ट ऑफ वॉशिंग्टन ही अमेरिकेमध्ये बँक स्थापन झाली होती. परंतु या आपल्याकडे 1 जानेवारी 1982 मध्ये भारतीय आयात निर्यात बँकेची स्थापना झालेली आहे. भारतामध्ये जो आयात निर्यात व्यापार चालतो, या व्यापाराला किंवा या व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य करण्याचं कार्य ही बँक करते. फक्त आयात आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानेच ही बँक कार्य करते. म्हणून विशिष्ट क्षेत्रामध्ये किंवा विशेष क्षेत्रामध्ये ही बँक मोडते. मग कोणत्या विशेष क्षेत्रात काम करते? फक्त आयात निर्यात बँक, आयात निर्यात क्षेत्रामध्ये, म्हणून विशिष्ट बँक नंबर 1 एक्झिम बँक. दुसरा प्रकार आहे सिडबी. सिडबी म्हणजे काय? स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय लघु उद्योग विकास बँक. म्हणजे भारतामध्ये जे छोटे मोठे उद्योग आहे, लघु उद्योग आहे, लहान उद्योग आहे, या लघु उद्योगांच्या विकास करण्याच्या दृष्टिकोनातूनच ही बँक स्थापन झालेली आहे. सिडबी, एस म्हणजे स्मॉल, आय म्हणजे इंडस्ट्रीज, डी म्हणजे डेव्हलपमेंट, बी म्हणजे बँक आणि आय म्हणजे इंडिया. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, भारतीय लघु उद्योग विकास बँक. आता या बँकेची स्थापना त्या ठिकाणी 2 एप्रिल 1990 रोजी झालेली आहे. स्थापना केव्हा झालेली आहे? 2 एप्रिल 1990 मध्ये सिडबीची स्थापना झालेली आहे. 2 एप्रिल 1990 मध्ये सिडबीची स्थापना झालेली आहे. भारतीय आयात निर्यात बँकेची स्थापना केव्हा झालेली आहे? 1 जानेवारी 1982. ज्या पद्धतीने ही फक्त आयात निर्यातमध्ये काम करते, त्याच पद्धतीने ही बँक जे लघु उद्योग आहे, बंद पडण्याच्या दृष्टीने जे उद्योग असतील, यांना कुठंतरी रुळावर आणण्यासाठी कर्ज पुरवठा करण्याचं कार्य आणि मग लघु उद्योगाचा त्यातून विकास मोठ्या प्रमाणात होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने भारतीय लघु उद्योग विकास बँक ही सुद्धा विशेष क्षेत्रातील एक बँक आहे. नंबर 3 प्रकार आहे नाबार्ड. नंबर 3 नाबार्ड. नॅशनल ॲग्रिकल्चरल बँक अँड असं म्हणू शकता किंवा अँड रुरल डेव्हलपमेंट. रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच भारतीय कृषी बँक आणि रुरल म्हणजे ग्रामीण विकास बँक. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, तिला काय म्हणायचं? राष्ट्रीय. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. ग्रामीण विकास बँक ही बँक काय करते? फक्त शेती क्षेत्राला, ग्रामीण भागाचा विकास व्हावा आणि ग्रामीण भागाचे व्यवसाय जास्त करून कशावर अवलंबून आहे? कृषी क्षेत्रावर. म्हणून देशामध्ये किंवा राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही फक्त
कृषी क्षेत्रालाच कर्ज पुरवठा करत असते. कारण काय, कृषी क्षेत्राचा विकास झाला तर ग्रामीण भागाचा विकास होईल, ग्रामीण भागाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. म्हणून ती सुद्धा एक विशिष्ट क्षेत्रातील बँक म्हणून मोडते. म्हणजे ती काय करते, फक्त शेती क्षेत्राचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून नाबार्ड या ठिकाणी स्थापित झालेली आहे. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 मध्ये झालेली आहे. किती? 12 जुलै 1982 भारतामध्ये या बँकेची स्थापना झालेली आहे. ही बँक का बरं विशेष क्षेत्रामध्ये मोडते? कारण ती फक्त कृषी क्षेत्रालाच कर्ज पुरवठा करण्याचं काम करत असते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण अनेक बँकांचे प्रकार बघितलेले आहेत 9. त्यापैकी तुमची विशेष म्हणजे विशिष्ट बँका शेवटचा प्रकार हा सुद्धा आपण व्यवस्थित अभ्यासलेला आहे. अशा पद्धतीनं बँकांचे प्रकार ही संकल्पना आपली या ठिकाणी संपलेली आहे. पुढचा प्रकार आपण बघणार आहोत व्यापारी बँकांची काही कार्य आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहेत. तोपर्यंत येथेच थांबूया. सर्वांना धन्यवाद.